मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजमध्ये परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये अस्तरवरती कटिंग आणि शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता सर्वात आधी पाठीची बाजू बंद बाजूला ठेवून घेते आणि मार्किंग करून घेते. आहे असंच मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने आपण गळ्याचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे ना, त्याच पद्धतीने इथे सुद्धा गळ्याचं मार्किंग करून घ्या. आता कटोरी जोडतो ती बाजू मी ह्या बाजूला ठेवून घेते आणि तिथे सुद्धा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. एकसारखं मार्किंग करून घ्या. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की आपण इथे पेपरवरतीच वाढवलं होतं. आता कापडावरती आपल्याला काही वाढवायची गरज नाहीये. एकदम सोपी पद्धतीची कटिंग सांगितली होती मी तुम्हाला. आता कटोरी इथे ठेवून घेते आणि आहे अशीच मार्किंग करून घ्या. वाढवून घ्यायची नाही, आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. हे पहा, परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. आणि बसतंय का ते सुद्धा बघत जा, कपडा व्यवस्थित आहे का. बऱ्याच वेळा कपडा सुद्धा आपला कमी जास्त असतो. आता इथे मी अशी क्रॉसपट्टी ठेवून घेते. जिथे जागा असेल ना तिथे अशा पद्धतीने बसतंय का ते बघायचं सर्वात आधी. बऱ्याच वेळा कपडा कमी असतो, आधी बसतंय का बघायचं, नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. आहे असंच मार्किंग करून घ्या, वाढवून घेऊ नका. पेपरवरती वाढवली होती त्याच्यामुळे इथे वाढवून घ्यायची काही गरज नाहीये. आता बाही तुमच्या आवडीनुसार, मोठी बाही सुद्धा दाखवली आणि छोटी बाही सुद्धा तुम्हाला कटिंगमध्ये दाखवली होती. आता इथे मी छोटी बाही ठेवते आणि कटिंग करून घेते. सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. बसतंय का ते बघायचं, अशा पद्धतीने बरोबर बसतंय आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. आहे असंच मार्किंग करून घ्या अस्तरच्या कापडावरती. आहे असंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मी कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. आता हे मी कट करून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे. आधी ठेवून बघा व्यवस्थित बसते का, नंतर मार्किंग करून घ्यायचं. आखून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित आणि नंतर मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. आता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून घ्या. लगेच एकाच बाजूला फक्त मार्किंग करा, कारण खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते ना, त्यासाठी जोडताना बरोबर ते लक्षात राहतं त्यासाठी. आता इथे कटोरी कट करून घेते आणि ब्लाऊज पिसाच्या कापडावरती, ही आपण अस्तरच्या कापडावरती कट केली, अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवली तरी सुद्धा चालेल आणि कट करून घेतली तरी सुद्धा चालते. लक्षात ठेवायचं आहे, ज्या पद्धतीने मी अस्तरच्या कापडावरती दाखवली का, तीच पद्धत ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवताना वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता, गळ्याला आकार देऊन घेते. पाठी टक्स मार्किंग करून घेतलेला आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंगवरती दाखवलं ती पद्धत वापरायची आहे. इथे मी पाठीची बाजू कट करून घेतली एका लाईनीमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा क्रॉसमध्ये असतो, एका लाईनीमध्ये कट करून घ्या. थोडंसं मार्किंग करून घेतलं म्हणजे काय होतं, दोन्ही सुद्धा बाजूला एकसारखं होतं, फिटिंगला कमी जास्त होत नाही त्यासाठी. आता इथे मी गळा कट करून घेते. आवडीनुसार गळ्याचा आकार सुद्धा ठेवू शकता. इथे मी गोलच ठेवलेला आहे. आता कटोरी जोडतो ती बाजू इथे मी कट करून घेते. ज्या पद्धतीने आकार आहे त्या पद्धतीने इथे बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. बरोबर मार्किंगवरती कट करून घ्या. कट करून झालेला आहे व्यवस्थित. आता क्रॉसपट्टी आहे अशीच कट करून घ्या, वाढवून घेऊ नका. आपण पेपरवरती शिलाईच्या सहित वाढवलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती वाढवायची काहीही गरज नाहीये. आहे अशीच कट करून घ्यायची आहे. आता हुक आणि लूप पट्टी कट करून घेते. थोडासा जोड येणार आहे कापडाला, 2.5 इंचाची काढून घ्या. फक्त ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एकाच्या जोडून सुद्धा घ्याव्या लागणार आहेत. इथे मी अशा पद्धतीने पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हा ब्लाऊज पीसाचा कपडा आहे, ओपन करून घेते, पूर्ण घडी करून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे,
लायनिंगचा कपडा आहे. आता बंद बाजू माझ्या बाजूला आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवून घेतलं. लाईनी पूर्ण अशा वरच्या बाजूला आहेत, हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं ही सुद्धा बाजू. आता कटोरीची ही बाजू ज्या पद्धतीने आपण अस्तर ठेवलं त्या पद्धतीने ठेवली तरी सुद्धा चालेल. मग असे अस्तर कटिंग करताना त्या पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल, बसत नसेल तर लक्षात ठेवायचं आहे. आता बाही सुद्धा बसते का असं बघायचं, बसतंय का ते सर्वात आधी बघत जा ब्लाऊज पीसाच्या कापडावरती, नंतर कट करून घेत जा. बऱ्याच वेळा काय होतं कपडा कमी असतो, त्याच्यामुळे आधी बघत जा ठेवून बसतंय का, नंतर कट करून घेत जा. आता इथे आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. मगाशी मी तुम्हाला पेपर कटिंग ठेवून दाखवलं अस्तरच्या कापडावरती, मग त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करून घेतली तरी सुद्धा चालेल. बसत असेल तर ह्या पद्धतीने कट करा किंवा त्या पद्धतीने कट केली तरी सुद्धा चालेल. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत, मग त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते तिथे कट करू शकता. आता हे मी कटोरी जोडतो ती बाजू कट करून घेतली. आता इथे मी पाठीची बाजू कट करून घेते. गळा लगेच कट करू नका, आहे असं ठेवायचं आहे. नंतर शिलाई झाल्याच्या नंतर कट करून टाकायचं आहे. आता इथे बघू शकता एवढा कपडा शिल्लक आहे. आता ह्याच्यावरती क्रॉसपट्टी ठेवायची आहे. डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. घडी टाकताना अशा पद्धतीने टाका. हा डबल कपडा आहे, घडी टाकताना 4 पदरी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. बंद बाजू माझ्या बाजूला आहे असं ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे. अशीच कट करून घ्या. हे अशा पद्धतीने ओपन करून घेते, मधून कट करून घेते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या क्रॉसपट्ट्या कट करून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला पायपिंगसाठी पट्टी काढून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये क्रॉस कुठं आहे तिथे बघायचं आहे. पट्टीचा वापर करा जर शक्यतो. पट्टीच्या मापाच्या काढा क्रॉसमध्ये. पायपिंग अशी व्यवस्थित होऊन जाते, त्यासाठी गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो. त्यासाठी काढताना असे क्रॉसमध्ये काढायचे आहेत. लक्षात ठेवत जा नेहमी पट्टीचा वापर करत जा शक्यतो. कट करून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे नेहमी. हे पहा इथे मी पूर्ण पट्ट्या कट करून घेतल्या. जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा ठेवत जा, जोपर्यंत आपला ब्लाऊज शिलाई होत नाही तोपर्यंत जवळ ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं जोड सुद्धा द्यावा लागतो, त्यासाठी जेवढा शिल्लक राहील तेवढा कपडा जवळ ठेवत जा. आता इथे मी कटोरी जोडून घेते. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेते. आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना तुम्ही ते 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. पटकन अस्तर जोडलं जातं. अस्तरचा कपडा इथे आपला प्लेन करत करत जोडत घेत जा, कारण की बऱ्याच वेळा काय होतं मग गुड्या पडतात. कपडा आपला प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. आता जेवढं शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून घेते. आता दुसरी सुद्धा मी त्याच पद्धतीने जोडून घेते. जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे कटिंग करताना. आता इथे मी बाहीला अस्तर जोडून घेते. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. सुईची बाजू आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. सुईचा कपडा ठेवलेला आहे ब्लाऊज पीसाचा, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. हे पाही दोन्ही सुद्धा खोलगट बाजू आहेत, लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं समोरासमोर ठेवून घ्या म्हणजे आपल्या इथे उलट होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही बाजूच्या एकाच बाजूच्या होतात बाह्या, लक्षात ठेवायचं. त्यासाठी असं बघत जा. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. अर्धा इंच पकडा अस्तर जोडताना, कारण की काय करतो आपण बाही उंची अधिक 1 घेतो ना, त्यासाठी इथं आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे बरोबर. म्हणजे काय होतं बरोबर आपलं अर्धा इंच राहिलेलं बाही जोडताना लागतं, लक्षात ठेवायचं. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, लक्षात ठेवत जा नेहमी. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे. एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्या. एकदम कडेला कपडा आपल्या इथे प्लेन झाला पाहिजे.
म्हणजे काय होतं, बाही सुद्धा दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता इथे मी एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, नाहीतर गोड्या पडतात बघा. आता जेवढं शिल्लक आहे तेवढा कपडा इथे कट करून टाकायचा आहे. असं ठेवून घ्या. मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. दुसरी सुद्धा बाजू अस्तर जोडून घेते. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे कट करून टाकायचं आहे. सावकाशमध्ये कट करत जा. घडी करून घ्यायची अशी, मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता कटोरी जोडतो ती बाजू अस्तर आतल्या बाजूला ठेवून घ्यायचं, म्हणजे उलट बाजूला ठेवून घ्यायचं, आतल्या बाजूला, कापडाच्या आतल्या बाजूला. आता इथं काय करायचं, एकदम कडेकडेला 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. अस्तर जोडून घ्या पूर्ण. कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, गुड्या पडतात बघा. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. व्यवस्थित झालेलं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. अस्तर जोडून घेते. 5 नंबरची शिलाई देत जा. शक्यतो कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, मग गोड्या पडतात, परत काढून घ्यावं लागतं शिलाई, परत आपल्याला शिलाई द्यावी लागते. त्यासाठी आधीच बघायचं आपलं व्यवस्थित आहे का, म्हणजे काय होतं, आपल्या इथे चुकत नाहीये. व्यवस्थित झालं. हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे प्लेनमध्ये जोडलं गेलेलं आहे आपलं अस्तर. आता पाठीची बाजू तयार करून घेऊया आपण. इथे हे अशा पद्धतीने ठेवून घेते. ही सुईची बाजू आहे, वरची ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. सुईच्या बाजूने जोडून घ्या. सर्वात आधी आपल्याला इथे अस्तर पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे ना गळ्याला तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. इथे मी पायपिंग करणार नाहीये. आता इथे मी अर्धा इंच पकडत पकडत अशा पद्धतीने गळा शिलाई देऊन घेते. कट करून घेते पूर्ण आकार. अस्तरच्या बाहेरचं कपडा कट करून घेते. छोटे छोटे इथे मी कट देऊन घेते. सावकाशमध्ये देऊन घ्या. कपडा जास्तीचा सुद्धा कट होऊ शकतो. आता कपडा सुईचा करून घ्या पूर्ण. हे अशा पद्धतीने होऊन जातं. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेला. म्हणजे काय होतं, इथे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जातो. त्यासाठी एकदम कडेकडेला एक मी शिलाई देऊन घेतली. आता इथे कमरेची बाजू जोडून घेते. एकदम कडेला एक शिलाई देऊन घेते. कमरेच्या बाजूला सुद्धा अस्तर व्यवस्थित करून घ्या, फक्त गुढी पडू देऊ नका अस्तरच्या कापडाची. व्यवस्थित झालेला आहे. आता अस्तर जोडून घेते इथे मी पूर्ण. दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. इथे मी जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे पूर्ण कट करून घेते. व्यवस्थित झालेला आहे. आता पाठीच्या बाजूचे टक्स दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायचे आहेत. हे असं ठेवून घ्यायचं. अर्धा इंच पकडायचं सर्वात आधी. अर्धा इंच आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. कमी करून का घ्यायचं, म्हणजे काय होतं, गुढी पडत नाही, त्यासाठी कमी करून घ्यायचं वरच्या बाजूला देताना. लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायची. बंद करून घ्यायचं थोडंसं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा तीच पद्धत, डबल शिलाई देऊन घ्यायची. पूर्ण बंद करून घ्यायचं कमरेच्या बाजूला. दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या.
आता इथे आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचं आहे. हे पहा असं बघायचं ठेवून. थोडासा माझा इथे कपडा जास्तीचा आहे. एका लाईनीमध्ये आणि व्यवस्थित आकारामध्ये कट करून घेते, गोल आकारामध्ये अर्धगोल. आता असं ठेवून घेते. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आडवा 1.5 इंच मार्किंग करून घेते. आडवा इथे मी 1.5 इंच ठेवलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे उभा मार्किंग करून घेते. उभा 2.5 इंच मार्किंग करून झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा तेच आपल्याला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे. आडवा 1.5 इंच, आडवा 1.5 इंच तुम्ही हे मार्किंग करून घ्या आणि उभा तुम्ही इथे 2.25 टाकला तरी सुद्धा चालेल ह्या साईजमध्ये. आता ह्या मापाचा ब्लाऊजचं काय आहे माहिती आहे का, 2.5 इंच आहे उभा, त्याच्यामुळे मी 2.5 टाकला. तुम्ही 2.25 ठेवलं तरी सुद्धा चालेल, तरी पण परफेक्ट बसेल तुम्हाला. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूला डबल शिलाई देऊन घेते. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे बघू शकता, एकदा घडी करायची, शिलाई देऊन घ्यायची. दुसरी सुद्धा बाजू तीच पद्धत. ते कट करत जाऊ नका, कटोरीचा सपोर्ट असतो, लक्षात ठेवा. कट करायचं नाही, शिलाई देऊन घ्यायची घडी करून. बघू शकता व्यवस्थित झालं दोन्ही सुद्धा बाजू. हे पहा आता एका लाईनीमध्ये बघा आहे का, नाहीतर काय करा, एका लाईनीमध्ये करून घ्या आधीच. बघा आता लगेच एका लाईनीमध्ये करून घ्या. कमी जास्त सुद्धा असू शकतं, लक्षात ठेवत जा, बघत जा नेहमी. शिलाई देताना काय करायचं, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या काळजीपूर्वक आपल्याला ते करावे लागतात. ब्लाऊज सुद्धा बसायला आपल्या इथे परफेक्ट बसला पाहिजे, त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असतात ते लक्षात ठेवत जा. त्यासाठी मी तुम्हाला एकदम असं सोपं करून सांगत असते. हे पहा आता जोडताना काय करायचं, इथून पकडा, खेचू नका, परफेक्ट आपल्याला काढलेलं आहे माप. ज्या पद्धतीने कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीने जोडत जोडत घ्या. खालच्या बाजूला आपण वाढून सुद्धा घेतलं होतं, बऱ्याच वेळा जोडायला कमी पडते म्हणून डबल शिलाई देऊन घेते, त्यासाठी सावकाश दाखवते. शिल्लक असेल तर कट करून टाकायचं एका लाईनीमध्ये. बघू शकता परफेक्ट जोडून झाली, जोडायला सुद्धा पुरली. थोडंसं शिल्लक आहे, आपण वाढवून घेतलं होतं, जोडताना कमी पडलं तर मग काय करायचं, मी तुम्हाला कटिंग करताना सांगितलं, त्यासाठी आपण थोडंसं वाढवून घेतलं होतं. शिल्लक राहिले तर कट करून टाका एका लाईनीमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, हे दुसरे जोडताना काय करायचं, हे वरून पकडा, कुठपर्यंत पुरतंय तिथपर्यंत बघायचं, मग तिथून जोडायला सुरुवात करायची. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घेते हे अशा पद्धतीने. आता शिल्लक असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. एकसारखं करून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. उंच बाजू हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. उंच बाजू हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे. असं ठेवून घ्या सर्वात आधी, म्हणजे इथं काय होतं, चुकत नाही. आता त्याच्यावरती हे पहा, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. आता त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं, म्हणजे अस्तरची क्रॉसपट्टी. हे पहा, ही बाजू बघायची, उंच बाजू अशी ठेवून घ्यायची. हे पहा जोडताना मग त्या पद्धतीने येणार, त्यानुसार आपल्या इथं जोडून घ्यायचं आहे, लक्षात ठेवत जा. हे पहा असं पकडायचं इथे, आणि जोडताना काय करायचं, थोडंसं असं पुढे ठेवून जोडत जा. काय होतं, बऱ्याच वेळा आपण जोडतो ना, मग जोडून झाल्याच्या नंतर पाठीमागच्या बाजूला सरकलं जातं बघा, त्यासाठी असं थोडंसं पुढे ठेवायचं, बरोबर जोडायला पुरते, पण असं ठेवून बघत जा. अर्धा इंच पकडा, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. आता दुसरी सुद्धा जोडून दाखवते. हे अशा पद्धतीने पकडा. ही सुद्धा जोडताना थोडंसं मी पुढे पकडलं, क्रॉसपट्टी थोडीशी पुढे पकडली, लक्षात ठेवा. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू जोडून घेतल्या. आता बघू शकता, हे अशा पद्धतीने जोडून झाली. घडी करून घ्या, पूर्ण मध्यभागी ठेवून घ्या. आता ही बाजू अशी पकडायची आहे आणि जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल.
बघू शकता इथे मी अर्धा इंच पकडलेलं आहे. आता हे सुईचं करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा. हे अशा पद्धतीने बरोबर जोडायला पुरली. शिल्लक असेल तर कट करून टाका. शक्यतो शिल्लक राहते थोडीशी, राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही. पण जोडायला जर कमी पडली तर खूप प्रॉब्लेम येतो, जोड द्यावा लागतो मग नंतर परत. आता ही सुद्धा बाजू घडी करून घ्यायची, पूर्ण मध्यभागी ठेवून घ्या आणि ही बाजू अशा पद्धतीने पकडायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. कटिंग करताना आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे ना, कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सुईचं करून घेते पूर्ण कपडा इथे, हे अशा पद्धतीने. आता एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं, एका लाईनीमध्ये लक्षात ठेवायचं नेहमी. हे व्यवस्थित जोडून झालं. आता इथे मी हुक आणि लूप पट्टी, सर्वात आधी काय करायचं, डबल शिलाई देऊन घ्या. आपण अशा पद्धतीने पट्ट्या काढल्या होत्या ना, डबल शिलाई देऊन घेते. दुसरी सुद्धा पट्टी इथे मी जोडून घेते. आणि पट्ट्या काढताना शक्यतो काय करायचं, 2.5 इंचाचे काढत जा आणि उंचीला जेवढ्या लागतात तेवढ्या काढायच्या. मोजून काढल्या तरी चालते, तुम्ही शिलाई आत्ता देताना काढल्या तरी सुद्धा चालते. मोजून उंचीला काढायच्या, केवढ्या लागतात तेवढ्या. थोडंसं इथे घडी करून शिलाई द्यावी लागते, त्यासाठी थोडीशी जास्त काढा. 1.5 इंचाने जास्त काढायची थोडीशी, म्हणजे काय होतं, घडी करता सुद्धा आली पाहिजे ना आपल्याला, त्यासाठी. आता इथे अशी घडी करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची, थोडंसं बंद करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, बऱ्याच वादीतून निघतं बघा, त्यासाठी थोडंसं बंद करून घ्यायचं आणि पट्टी जोडून घ्यायची वरच्या बाजूला. सोपं आहे एकदम, नक्की जमेल तुम्हाला. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची, लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. उलट बाजूने असते लूप पट्टी जोडताना. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त शिलाईमध्ये व्यवस्थित सापडलेलं आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथे थोडीशी घडी करून घ्या कापडाची आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. एकसारखी पकडा. 5 नंबरची शिलाई देऊन झालेली आहे. जास्तीचं असेल तर कट करून टाकायचं आहे. पट्टी जोडून झाली पूर्ण. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या बघा एकसारख्या आहेत का. बऱ्याच वेळा काय होतं, पट्टी छोटी मोठी सुद्धा होऊन जाते. दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. जेवढी पट्टी आपली जास्त आहे ना, थोडंसं मार्किंग करून घ्या. जी पट्टी आपली जास्त आहे ना, असं बघायचं आहे नेहमी. पायपिंगच्या आधी बघा, लक्षात ठेवायचं नेहमी. आता बऱ्याच वेळा काय होतं, छोटी मोठी होऊन जाते ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर. सर्वात आधी बघा पायपिंग जोडण्याच्या आधी आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा. शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढं जास्त आहे ना तेवढं कट करून टाकायचं आहे. आणि गळ्याला जर गोल आकार नसेल आला तर गोल आकार थोडासा देऊन घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी आता दाखवलं ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आता परत एकदा आपल्याला इथे दोन्ही सुद्धा पट्ट्या ठेवून बघायच्या आहेत व्यवस्थित आहे का. थोडीशी नॉर्मलमध्ये जास्त आहे. थोडासा आकार देते गोल गळ्याचा, अर्धगोल. जेवढं जास्त आहे थोडासा आकार देऊन इथे मी कट करून टाकलेला आहे. जास्त आतल्या बाजूला घेऊ नका. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू असं ठेवून बघा, एकसारखं झालं. आता इथे आपलं असं बघत जा नेहमी, पायपिंगच्या आधी बघायचं आहे. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घे एकसारखं. तुमची जी पद्धत असेल ना ती पद्धत वापरा. त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. सुरुवातीला थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, नंतर शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. आणि बरोबर अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्या एकसारखी. मार्किंग एकसारखं करून घ्या, म्हणजे काय होतं आपल्या इथे हुक उचलत नाही आहे त्यासाठी. इथे मी पूर्ण त्रिकोणी शिलाई देऊन घेतली. आता थोडंसं इथे बंद करून घ्या आणि एक मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे ना काय करायचं, फक्त गोल गळ्याचा आकार द्या. फक्त गोल गळ्याचा आकार नसेल आला तर देऊन घ्या. पट्टी आपली एकसारखी आहे, फक्त गोल गळ्याचा आकार देऊन घ्या नसेल आला तर, म्हणजे पायपिंग झाल्याच्या नंतर सुद्धा गळ्याचा आकार व्यवस्थित दिसतो त्यासाठी. आता
सावकाशमध्ये कट करून घ्या. व्यवस्थित झालं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. दोन्ही सुद्धा बाजू ठेवून बघू शकता. आता पायपिंग करून घ्यायची आहे. आणि पायपिंग करताना काय करत जा, पट्ट्या नेहमी क्रॉसमध्ये काढत जा, पट्टीचा वापर करत जा. आता इथे मी अर्धा इंच पकडणार आहे. अर्धा इंच पकडत इथे मी पट्टी पूर्ण जोडून घेतली. थोडीशी पट्टी इथे मी कट करून घेतली, थोडीशी सोडली, नंतर कट करून घेतलं. आता इथे काय करायचं बघू शकता, अर्धा इंच पकडलेला आहे, लक्षात ठेवा. आता अशी घडी करून घ्या पट्टीची आणि थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात. आपण अर्धा इंच पकडला का त्याच्यामधला थोडासा कपडा इथे शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे काय होतं, पायपिंग तयार झाल्याच्या नंतर आपल्या ह्या बाजूला धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीयेत. त्यासाठी थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे धागे दिसत नाहीत पायपिंग झाल्याच्या नंतर. आता इथे शिलाई देऊन घ्यायची पूर्ण गळ्याला. इथे आपली पट्टी पूर्ण जोडून झालेली आहे. आता इथे काय करायचं, जेवढं थोडंसं आपलं बाहेरच्या बाजूचं शिल्लक आहे का कपडा, थोडासा आकारामध्ये कट करून घ्या. सावकाशमध्ये कट करा. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला करायचं आहे पायपिंग. जेवढं तुम्हाला कपडा वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढाच वरच्या बाजूला ठेवायचं, ते लक्षात ठेवा. आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जाड नाजूकमध्ये पायपिंग करू शकता. जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं आहे तेवढंच कपडा ठेवायचा आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं. इथे आपली इथे एका बाजूची पायपिंग तयार झालेली आहे. बघू शकता. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. एक प्रकारची पट्टी राहते पाठीमागच्या सुद्धा बाजूला. आणि तुम्हाला ह्यामध्ये एक धागा सुद्धा दिसणार नाहीत. गळ्याचा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित येऊन जातो ब्लाऊज घातल्याच्या नंतर. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग करून घ्यायची आहे. क्रॉस असेल थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता इथे पट्टी ठेवताना काय करा, थोडंसं पुढच्या बाजूला ठेवून घ्या. हे पहा, पुढच्या बाजूला थोडंसं सोडून द्यायचं आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. मी कटिंग करताना सुद्धा हे सांगितलेलं आहे तुम्हाला, अर्धा इंच पकडावंच लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जर कमी पकडलं तर कपडा फसकला जातो कधी कधी. लक्षात ठेवत जा नेहमी. त्यासाठी बाही जोडताना सुद्धा अर्धा इंच पकडत जा. हे पहा, अर्धा इंच मी पकडलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कमी पकडू नका. कटिंग करताना तेवढं बरोबर पकडायचं, इथे सुद्धा व्यवस्थित होऊन जातं. आता ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात. आपण अर्धा इंच पकडला का गळ्याच्या बाजूला, त्याच्यामधला थोडासा कपडा, म्हणजे धागे दिसत नाहीत. आता ही पट्टी अशी घडी करून घ्या, सोडून दिलेलं आपण थोडंसं, आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता ह्या पद्धतीने झालं. आता इथे जास्तीचा कपडा आहे, थोडंसं इथे मी कट करून टाकते. जास्त असेल तर असं कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं, फक्त सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आता जेवढा तुम्हाला कपडा वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढाच वरच्या बाजूला ठेवायचा आहे. हे अशा पद्धतीने थोडंसं बंद करून घ्यायचं, थोडंसं बंद करून घ्यायचं. जेवढा कपडा वरच्या बाजूला ठेवायचा तेवढाच ठेवा आणि बरोबर अशी मधल्या खाचेमध्ये एक शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे आपली पायपिंग ना व्यवस्थित होते, पलटी पडत नाहीये, गळ्याचा आकार व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी. झालं व्यवस्थित. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे. ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला ह्या बाजूला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. एकदम सोपं करून समजून सांगत असते त्यासाठी. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो. आता शोल्डर जोडून घ्यायचा आहे. मापाचं ब्लाऊज घेते. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपलं शोल्डर उतरलं जातं. लक्षात ठेवत जा. परफेक्ट असणारा मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. कटोरी जिथे आपली तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या. जिथे आपलं शोल्डर तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं. आता त्याच पद्धतीने ह्याच्यावरती सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायचं. कटोरी जिथे तयार आहे तिथे एक मार्किंग करून घेतलं मी.
हे पहा त्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. लक्षात ठेवा, कटोरी ह्याच्यावरती कटोरीवरती ठेवून घ्यायची आणि शोल्डर बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे मापाच्या ब्लाऊजचं तयार शोल्डर आहे ना, तिथे मार्किंग करून ह्याच्यावरती सुद्धा आपण आता जो ब्लाऊज तयार करतोय त्याच्यावरती सुद्धा ते सेम मार्किंग झालं पाहिजे. लक्षात ठेवा नेहमी. गळासुद्धा इथे आपलं परफेक्ट आणि व्यवस्थित झालेला आहे. एवढं अंतर खूप महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, जास्त होऊ देऊ नका, नाही तर शोल्डर उतरलं जातं. आता दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं आपलं शोल्डर उतरलं जातं. मग त्यासाठी आपल्याला इथे दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्याव्याच लागतात. मग दोन्हीसुद्धा बाजूंना आपलं सेम मार्किंग झालं पाहिजे, त्यानुसार इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. हे पहा, दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या. ही पद्धत ना नेहमी लक्षात ठेवत जा. जेवढं मापाच्या ब्लाऊजचं परफेक्ट आहे ते अंतर, तेवढंच अंतर तुमचं इथे परफेक्ट राहिलं पाहिजे. लक्षात ठेवत जा ही नेहमी पद्धत. आता इथे शोल्डर जोडून घ्या. पाठीची बाजू उलटी ठेवून घ्या त्याच्यावरती. आस्तरची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. लक्षात ठेवा पाठीची बाजू ठेवताना. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आपण जे मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर शिलाई ह्याच्यावरती सुद्धा आपली तेवढीच बसली पाहिजे. लक्षात ठेवा, नाहीतर ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्या. एक आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं, आपण किती वरती मार्किंग केलं तिथे बरोबर ह्याच्यावरती एक सेम मार्किंग करून घ्या. म्हणजे तुमचं इथे कुठं चुकणार सुद्धा नाहीये. ब्लाऊज बसायला म्हणजे काय होतं, गळ्यामध्ये व्यवस्थित बसतो, शोल्डरमध्ये व्यवस्थित बसतो, शोल्डर उतरत नाहीये. खूप महत्त्वाचं असतं. गळा आणि शोल्डर खूप महत्त्वाचं असतं. आणि कमर घेर बघायत आता इथे व्यवस्थित आहे का. अंतर खूप महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवत जा. आता इथे फिटिंगची बाजू बघत जा बाही जोडण्याआधी. हे पहा, खालच्या बाजूला एकसारखं पकडा, खालच्या बाजूला एकसारखं पकडा. तिथे कमी जास्त होऊ देऊ नका. फक्त वरच्या बाजूला बघायचं. कमी जास्त असेल तर असं मार्किंग करून घ्या. थोडंसं असलं तरी असं मार्किंग करून घ्या. लगेच आकार देऊन घ्या. मुंड्याला लगेच असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, ही सुद्धा बाजू बघत जा. हे पहा, खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला एकसारखं पकडा. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, नाही तर फिटिंग कमी जास्त होऊ शकते. वरच्या बाजूला झाला असेल तर आकार द्या तुम्ही लगेच. हे पहा, इथं वरच्या बाजूला माझं आहे थोडंसं. आकार द्यायचं लगेच. किती जास्त आहे आपलं, नंतर असा आकार देऊन घ्यायचा मुंड्याला. शिलाई देऊन घ्या. आकार देऊन घ्या, शिलाई देऊन घ्या. नंतर कट करून टाका. आकार द्यायचा, शिलाई द्यायची, नंतर कट करायचं. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. पण बघत जा, कमी जास्त असेल तर आत्ताच बघायचं आहे तुम्हाला बाही जोडण्याआधी. आता काय होतं, फिटिंग कमी जास्त होते तिथेच. जेवढं जास्त असेल तेवढा कपडा कट करून टाकलं तरी सुद्धा चालतो. मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आता बाही जोडून घ्यायची आपल्याला इथे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. लक्षात ठेवत जा. मार्किंग आपण केलेलंच आहे. आता ही दुसरी सुद्धा बाजू, ही खोलगट बाजू. लक्षात ठेवत जा नेहमी. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. असं ठेवून घ्या ही सुद्धा बाजू. हे पहा, दोन्ही सुद्धा बाजू ह्या पद्धतीने जोडल्या जातात. हे पहा, असं ठेवून बघा. ज्या पद्धतीने मी ठेवलं त्या पद्धतीने ठेवून बघा. नाहीतर दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी असं ठेवून बघायचं. आणि बाही जोडताना सुद्धा व्यवस्थित बघत जा. अस्तर जोडताना व्यवस्थित आहे का. बरेच कटोरी ब्लाऊजचे शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि बाही परफेक्ट काढत जा मुंडा मोजून. हे पहा, परफेक्ट जोडायला पुरली. अर्धा इंच पकडा. परफेक्ट बाहीची उंची होऊन जाईल तुमची. कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात. आणि बाही खेचू नका अजिबात. परफेक्ट घडी काढलेली आहे मुंडा मोजून आपण इथे. डबल शिलाई देऊन घेते. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. परफेक्ट जोडून झालेले आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूचे आपल्याला ते बाही जोडून घ्यायचे आहे. मध्यावरती ठेवून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडायला विसरू नका.
कारण की काय करतो आपण बाही उंची अधिक 1 इंच घेतो ना, त्यासाठी इथे सुद्धा आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे. लक्षात ठेवत जा नेहमी. आणि मुंडा मोजूनच बाही काढत जा, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. आता इथे मी परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. अर्धा इंच पकडत जा नेहमी. लक्षात ठेवत जा. व्यवस्थित झालेलं आहे. दोन्हीसुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झाल्या. आता व्यवस्थित पकडते इथे. हे पहा झालं व्यवस्थित. मध्य बरोबर आला मध्यावरती, म्हणजे शोल्डरलाच राहतं. लक्षात ठेवत जा. बाही त्यासाठी मध्यपासून जोडा, चुकू देऊ नका. आता इथे एक शिलाई देऊन घेते एकदम कडेला. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या, प्लेन करून घ्या एका लाईनीमध्ये. आपण 2 इंच जास्तीचं घेतोच ना. आता इथे बघा एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्या, कमर घेर मोजायला सोपं जातं. आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला हीच पद्धत वापरून शिलाई देऊन घ्या. ती सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची. असं व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि तयार करून घ्यायची आहे. ही पहा ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी तयार करून घ्या. आता इथे आपल्याला करायचे फिटिंग. जो तुमचा दंडघेर असेल मोजून घ्या. पहिली शिलाईची टिप आपली किती आहे मार्किंग करून घ्यायचं, मोजून घ्यायचं. ही सुद्धा बाजू परफेक्ट तीच पद्धत. 5 असेल 5.5 असेल तो मार्किंग करून घ्या. आता ह्या ब्लाऊजचा बाही मोठी असल्यामुळे मी त्या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता इथे मी मुंडा मोजून फिटिंग करते नेहमी. मुंडा परफेक्ट असतो, लक्षात ठेवत जा नेहमी. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं. पहिली शिलाईची टिप. ब्लाऊज खेचू नका, प्लेनमध्ये पकडायचा सरळ लाईनीमध्ये. जेवढं भरेल पहिली शिलाईची टिप तेवढंच इथे मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने तो ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने हा ब्लाऊज पकडायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. चुकू देऊ नका, फक्त मापे फक्त. आता दुसरी सुद्धा बाजू तीच पद्धत. हे पहा मार्किंग करून झालं. आता कमर घेर मोजून घेते. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा. ब्लाऊज फक्त कडेपासून दोन्ही सुद्धा पकडायचे आणि जिथे मापाचं ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता ते अंतर मोजून घ्यावं लागतं. लक्षात ठेवा किती राहील आपलं ते अंतर मोजून घ्यायचं. त्याच्याबरोबर आपल्याला इथे 4 भाग करावे लागतात. जेवढं शिल्लक राहील ना त्याच्या बरोबर असे 4 भाग करत जा. हे पहा माझं एवढं शिल्लक राहिलं त्याच्याबरोबर मी 4 भाग करते. एकदा निम्म करायचं, परत एकदा निम्म करायचं, म्हणजे एकदा निम्म. हे पहा बघू शकता इथे एकदा निम्म झालं आणि परत एकदा निम्म करायचं. बरोबर परफेक्ट होऊन जातं. आता जे आपण मार्किंग केलं का शिलाई ते सोडून द्या त्याच्या पुढच्या बाजूला, कारण की ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतलं ना, ते सोडून द्यायचं अंतर. मग पुढच्या बाजूला जेवढं शिल्लक आहे ना ते पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्या. लक्षात आलं? सोपं सांगितलं एकदम. शिलाईचे व्हिडिओ बघा बाकीचे नाही लक्षात आलं तर. आता इथे मार्किंगला मार्किंग जोडून घ्या. आपण काय केलं होतं, दंडघेर, मुंडा आणि कमरघेर मार्किंग करून घेतलं ना, त्याला एकाला एक असं पट्टीचा वापर करत शक्यतो. लाईन सरळ ओढली जाते, म्हणजे आलं लक्षात. आता इथे अशी एकाला एक अशी लाईन जोडून घ्या, म्हणजे इथे चुकणार नाही तुमचं कुठेच काही. फक्त आपण जे फिटिंगचं मार्किंग केलं ना असं जोडून घ्या एकाला एक, चुकू देऊ नका फक्त परफेक्ट. कारण की पहिली फिटिंग आपली शिलाई त्याच्यावरती येणार आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. थोडंसं बंद करून घ्यायचं, पूर्ण कमर घेरला शिलाई देऊन घ्यायची पहिली त्याच्यावरती. आता तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही देऊ शकता. बंद करून घ्यायचं दंड घेरला पूर्ण. आता जेवढ्या शिलाई बसतील ना तुम्ही 3 दिल्या तरी सुद्धा चालतील. पूर्ण बंद करून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. दंड घेर सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचा. आणि शिलाई देताना खूप महत्त्वाचं असतं म्हणजे अंतर ठेवत जा. जरी ब्लाऊज आपला फिट झाला तरी उसवायला आपल्याला सोपं पडतं. त्यासाठी थोडंसं शिलाई देताना थोडंसं अंतर ठेवा. 2 लाईनी एवढं अंतर ठेवायचं, टेपच्या 2 लाईनी. आता ही सुद्धा बाजू एकसारखी पकडा कमरेच्या बाजूला आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की वापरत जा. कोणत्याही साईजमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने शिलाई करू शकता. शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा मी आज तुम्हाला समजून सांगितलं. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. बरेच ताईंना सुद्धा परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत म्हणून समजून सांगत असते, कारण की आपण नवीन असतो. आता हा ब्लाऊज इथे मी सुईचा करून घेते.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी ते पहिल्यांदा काय बघत असते, शोल्डर व्यवस्थित आहे का आणि बाही एकसारखी आहे का. ब्लाऊज झाला की मी लगेच बघत असते कुठे प्रॉब्लेम असेल तर. हे पहा असं बघायचं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, एक बाही छोटी एक बाही मोठी अशा पद्धतीने होऊन जातं. त्यासाठी असं बघत जा नेहमी. बघू शकता शोल्डर व्यवस्थित झालेला आहे, गळा व्यवस्थित झालेला आहे, ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाली, गळा व्यवस्थित झालेला आहे. बघू शकता इथे असं ठेवून सुद्धा बघू शकता. हे पहा गळ्याचा आकार इथे व्यवस्थित आला, ही सुद्धा बाजू क्रॉसपट्टी सुद्धा परफेक्ट जोडून झालेली आहे. असं बघून घ्यायचं आपलं व्यवस्थित आहे का, कमी जास्त तर नाही. जोडतानाच बघत जा पायपिंगच्या आधी पट्ट्या आपल्या एकसारख्या आहेत का. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या शिलाई करताना तुम्ही बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा तुमचं शोल्डर व्यवस्थित होऊन जाईल, तुमचा गळा व्यवस्थित होऊन जाईल, कटोरी परफेक्ट होऊन जाईल. आपले बघू शकता इथे ब्लाऊजची उंचीसुद्धा व्यवस्थित झालेली आहे, फिटिंगसुद्धा परफेक्ट झालेली आहे. पाठीची सुद्धा बाजू व्यवस्थित झाली, पाठीची उंचीसुद्धा बरोबर झालेली आहे. बाही जोडण्याआधी बघत जा, म्हणजे काय होईल तुमची फिटिंग अजिबात कमी जास्त होणार नाही. ते तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार नाही आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे. तुम्ही ही पद्धत ना नेहमी वापरत जा, म्हणजे तुमचंही कुठे चुकणार नाही आहे अजिबात. गळासुद्धा व्यवस्थित आलेला आहे, ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठे धागासुद्धा दिसणार नाही आहेत. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.